यापुढे नियमाभाऊ 10 ते 4 सूचनेनुसार तुम्ही वागायचं. इलेक्ट्रॉनिक मीडिया काय म्हणता नावाडे सर? काही नाही बा, तुमची एंट्री फार म्हणजे शेवटच्या आणि त्या दृष्टीनं तो सुद्धा प्रयत्न करत आहे. चांगल्या भाज्या एकदम नको येऊ म्हणजे झालं रान भाज्या तेव्हा बरा बोले होईल. सरळ बसायचं आहे, तार बसा. सगळे विद्यार्थी तार बसतील. हे माहिती बघूया. ए बाबू, ए उर्दू. आज रानभाज्या सदोमध्ये आलो आपण हे संवाद कार्यक्रम आयोजित केला. तर मीडियाचे सर्व माझी मित्रमंडळी त्यांच्या सर्वांचं गावाच्या वतीने सरपंच जिल्हा परिषदची आमची जी शाळा आहे ही आदर्श शाळा आहे. आदर्श शाळा असून पटसंख्या भरपूर आहे आणि शासनाचं विशेष लक्ष आहे. इथे नवोदयचे विद्यार्थी NNMS स्कॉलरशिप या सर्व याच्यामध्ये दरवर्षी आज रसुलाबाद जिल्हा परिषद शाळेमध्ये रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ते सेवाग्राम हॉस्पिटलचा जो NCD क्लब आहे त्याच्या मार्फत करण्यात आलं होतं. आणि याच्यामध्ये जेवढ्याही रानभाज्या आहेत, तेलबिया आहेत, त्या औषधी वनस्पती आहे, त्यांचं एक वेळा उजळणी आणि त्यांचं महत्त्व हे गावाला पटवून देण्यासाठी, विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आज इथे आयोजन करण्यात आलं होतं. वॉकेथॉन याच्यासाठी की NCD मार्फत आज रसुलाबाद येथे वॉकेथॉनचा कार्यक्रम पण आयोजित करण्यात आला होता. याच्यामध्ये BP शुगरच्या कॅम्प संदर्भामध्ये रसुलाबाद सेवाग्राम हॉस्पिटलनी दत्तक घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे इथून BP शुगरच्या याच्यासाठी वॉक करणं चांगलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये हे वॉकेथॉनचा कार्यक्रम त्याच्या माध्यमातून घेण्यात आला. कसं आहे, पावसाळ्यामध्ये ज्या भाज्या आहे ह्या नैसर्गिकरित्या उगवतात आणि कुठेही आपल्या सहज उपलब्ध होतात आणि याचं महत्त्व म्हणजे याच्यावर कुठलाही फवारणी होत नाही, नैसर्गिकदृष्ट्या ती उगवल्या जाते. आणि जे गरीब लोक आहे किंवा काही भाजीचं ज्या वेळेला मिळत नाही किंवा पैसे लागतात म्हणतात, अशा लोकांना ते फ्रीमध्ये पण मिळते. आणि याचं आरोग्यासाठी महत्त्व म्हटलं तर आपण पाहतो आहे की बरेच आजार जे होत आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम, व्हिटॅमिन मिळण्यासाठी किंवा मिनरल्स मिळण्यासाठी ह्या ज्या भाज्या आहे, रानभाज्या ज्या आहे, खूप महत्त्वाच्या आहे. याच्यावर कुठलीही फवारणी केली जात नाही आणि म्हणून ही आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कृमीनाशक आहे आणि यावेळेला ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या पाचन क्रियेसाठी पण खूप आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच भाज्या ज्या अशा आहे की ज्याचा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा रोल आहे आणि औषधीय युक्त आहे. त्याच्यामुळे जो संक्रमणाचा वेळ आहे तर ते ॲक्सिडेंटवाल्या ज्या औषधी आहेत त्या पण या वनस्पतीपासून आपल्याला मिळतात. आणि म्हणून या रानभाज्याचं महत्त्व मुलांना कळायला पाहिजे, गावकऱ्यांना कळायला पाहिजे. आणि BP शुगर सारखे जे आजार आहे त्याला थोडंसं कलाटणी भेटली पाहिजे किंवा त्याच्यावर मात करायला पाहिजे. म्हणून हा रानभाज्या महोत्सव आम्ही या गावामध्ये रसुलाबाद येथे NCDच्या माध्यमातून आणि सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन हा मानवला. सर, आम्ही ग्रामीण विभागातले, ही शाळा सुद्धा आपली ग्रामीण विभागातच आहे. या दृष्टीनं विद्यार्थ्यांना याची बरीचशी माहिती आहे. घरी सुद्धा ह्या भाज्या वापरल्या जातातच, परंतु त्याचं जे महत्त्व आहे किंवा औषधी गुणधर्म आहेत, ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आम्ही हा एक रानभाजी महोत्सव या आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत घेतलेला आहे. आदरणीय स्टेप्स इंडियाचे जे काही सर्व मान्यवर होते त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. आमच्या गावातील सगळ्या नागरिकांनी आणि पालकांनी, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच साहेब सगळ्यांनी आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी सुद्धा खूप सहकार्य केलं. त्यामुळे हा सुंदर असा वॉकेथॉन आणि प्लस रानभाजी महोत्सव आम्ही इथं साजरा करू शकलो. या दृष्टीनं असं वाटतं की सगळ्या गावातील आम्ही वास्तविक सगळ्यांनाच बोलावलं होतं, पालकांसहित सगळ्यांना सहभागी करून घेण्याचा आमचा उद्देश होता.
पण आता शेतीचे कामं असल्यामुळे पालक येऊ शकले नाहीत, हरकत नाही. विद्यार्थ्यांच्या मार्फत सुद्धा हा संदेश प्रत्येक कुटुंबाकडे जाईलच आणि याचं फलित सगळ्यांना चांगला सुंदर असा रानभाज्या खायला मिळेल आणि सुंदर असे त्याच्यातून मिळणारे पौष्टिक जे तत्व आहेत ते सुद्धा त्यांना मिळतील असं अपेक्षा या संदर्भात करायला हरकत नाही.